नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य भूगोल याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. महाराष्ट्र भूगोल याच्यावरील आपण 200 प्रश्न उत्तरे बघणार आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून 25 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आपण बघूयात, कोकण किनारपट्टीच्या दक्षिणेतील भाग मुख्य डॅश या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, जांभा. जांभा या खडकाने बनलेला आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत ते भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नंदुरबार. सुरत ते भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर नंदुरबार हे आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, बुलढाणा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागचे प्रमुख केंद्र आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, इचलकरंजी. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, कावीळ ह्या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहेकुरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, कर्जत. कर्जत या तालुक्यामध्ये आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, रत्नागिरी जिल्ह्यात डॅश जवळ धारेश्वर येथे गंगोत्री नदीवर मालेश्वर नावाचा धबधबा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, देवरुख. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश व बिहार. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र पठाराची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची किती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 450. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या जलसिंचन प्रकल्पाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, उजनी. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगरामध्ये आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, चेंबूर. चेंबूर या उपनगरामध्ये आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा कधी निर्माण करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे 1 जुलै 1998 या साली. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे कोकण विभाग. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद लागत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, गोंदिया. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जांभी मृदा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नंदुरबार. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 80% पेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकारचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे खालीलपैकी मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वसंतराव नाईक. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर विभाग. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दख्खनचा पठारी प्रदेश. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते? या प्रश्नाचे उत्तर आहे जायकवाडी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते? तर जायकवाडी या धरणापासून होते. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम महाराष्ट्र. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. प्राचीन ग्रंथांमध्ये मूषक, आडूक, कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोकण. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. गोवा राज्याची सीमा महाराष्ट्रातील कोणत्या एकमेव जिल्ह्यास लागून आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सिंधुदुर्ग. गोवा राज्याची सीमा महाराष्ट्रातील कोणत्या एकमेव जिल्ह्यास लागून आहे? तर सिंधुदुर्ग याला लागून आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई प्रशासकीयदृष्ट्या कोणत्या जिल्ह्यात येते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अहिल्यानगर. मग महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि कळसुबाईची उंचीसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. 1 मे 1960 रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 24 जिल्हे 229 तालुके. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.